मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. हे बघा, आंब्याच्या झाडाची छाटणी केली आहे. परी खेळते बघा तिथं. हे बघा, मुंबईच्या आत्या आलेल्या आहे. आमच्या आत्यांची बहीण आहे, त्यांच्यापेक्षा मोठी आहे त्या. हे बघा, दीदी पण आहे तिथं. काल खूप पाऊस झालाय. हे बघा, आत्या आहे इथं ना. माठाची भाजी खूप आलेली आहे ना, ती काढायची आपल्याला. मुंबईच्या आत्याला खूप आवडते. त्या बघा, त्या मुंबईच्या बाई. हे बघा, आमच्या मुंबईच्या आत्या आहे. त्याची छाटणी केली कालच आत्या. हे बघा, आपलं नारळाचं झाड छान झालंय. हे बघा, माठाची भाजी आपली खूप छान आली आहे. खूप छान वारा सुटलेला आहे आमच्या इथं. खूप छान वातावरण. संध्याकाळचे 6:30 पावणे 7 झालेले आहे. ते बघा, परी रिंकू कशा खेळत आहेत. इथं ब्रह्मकमळ बघा किती छान झालंय आपलं, किती उंच झालंय. ते काल पावसाच्या वाऱ्यामुळे ना थोडंसं खाली झालं. ते झाडाला बघा वांगे पिकले, त्याचं रोप तयार करायचं आहे आपल्याला. बघा, हे वांगे ना पिवळे, याचं ना रोप तयार करायचं आणि याचे वांगे येतात. वांगे रोप आले का मग ते रोपं लावून द्यायचे आपल्याला. 2 आहेत ते बघा. 2 वांगे आलेले आहे. हे रोपासाठी ठेवलेले वांगे. हे बघा किती छान वातावरण आहे. बघा, आपला पुदिना, आळूचे पानं आहे ना, पावसामुळे आणि ऊन जास्त आहे ना, त्याच्यामुळे ते पूर्ण वाळून गेले जातात. हे बघा किती छान वातावरण आहे बाहेर पण. हे बघा, हे बघा, ढग किती छान दिसत आहे. मस्त छान वातावरण आहे. झाड असं सुकलेले ना वाटते. या आत्या मुंबईला राहतात बरं का आमच्या. पानं का वाळत चालल्याची ग? पोरींची मस्ती बा तिकडे किती चालू आहे. ते बघा, दीदी आणि परी. मुंबईच्या आत्या संगमनेरला आल्या होत्या, आजच आल्यात आमच्याकडे. शेवभाजी केली आम्ही आत्ता, पण ही भाजी पण खायची आत्यांना. ताजी ताजी वावरातली मस्त, त्याच्यामुळे ती भाजी पण करायची आपल्याला छान. हे बघा किती छान भाजी, मस्त ताजी ताजी. खूप छान आहे. पाऊस पडून गेल्यामुळे स्वच्छ धुवून पण निघाली ती. छोटासा बगीचा आहे आमचा. छान भाजी बाई. हे बघा, दोघी बहिणी काढताय मस्त भाजी. ते मुंबईच्या आत्या मोठ्या आहे, आपल्या आत्या लहान आहे त्याच्यापेक्षा. चला, आपण मागं मिरच्या लावल्या होत्या, तुम्हाला दाखवते मी मिरच्या. हे बघा, मिरच्याचे झाडं 7-8 लावले होते बरं का, पण ते आले नाही. ऊन जास्त आहे ना, त्याच्यामुळे ते आलेच नाही. हे बघा, पपया. खूप मोठ्या मोठ्या पपया तुम्हाला दाखवलेलं आहे मी पहिल्या याच्यामध्ये व्हिडिओत. आता पपया पण सगळ्या छोट्या छोट्या आहेत. मुंग्या चावल्यात बघा यांना, परीला, रिंकूला. हे बघा, पेरूचं झाड. वाऱ्यामुळे आंब्याचं झाड पडलं होतं, त्याची छाटणी केली. चला, तुम्हाला आंब्याला एक कैरी इथे दाखवते. हे बघा, ती पण झाली बघा कशी, पावसामुळे काढून घ्यावं लागणार आहे ती पण. खूप निब्बारे अजून. हे बघा, कलमी झाड आहे ते, कलम केलेलं. खूप छान वातावरण आहे, पाहू शकता तुम्ही.
आता इथे आहे ना ते वांगे आहे ना ते वांगे लावणार आहे. हे दोघी बघा किती छान बसल्यात मस्त. हे बघा वांगाने आंब्याचं झाड बघा किती छान फुटलंय पुन्हा चौकून. ते का ब्रह्मकमळ वरतीच किती डारले आपलं खूप छान आले ब्रह्मकमळ. तुम्हाला वांग दाखवते जवळून मी. त्याला वरती कळ्या पण आल्यात बरं का. पण हे बघा हे वांग आहे ना असंच जमिनीत पुरून द्यायचं असतं वाटतं. ते वांग आहे ना फोडून घ्यायचं असतं असं आणि मग जमिनीमध्ये टाकून द्यायचं असतं. मग त्याचे ना खूप रोपं उतरतात. आम्ही दरवर्षी तेच करतो. या बघा भुईमुग तुम्हाला दाखवला होता मागच्या व्हिडिओत पण. हे बघा इथं पण या 2-3 मिरची आहे. हे बघा ही पण मिरची आहे, ही पण मिरची आहे पाहू शकता. खूप छान असं वातावरण सुटलेलं आहे. ते बघा त्या शिंगाड्या त्या आमच्या. हे बघा आत्याने तोडली भाजी. आत्याने आता चालल्यात घरामध्ये. तुम्हाला ती भाजी करून लगेच दाखवणार आहे. हे बघा मटाची भाजी खूप आवडते. या आत्याला खाऊ घालायची भाजी मस्त त्यांना खूप आवडते. हे बघा ताजे ताजे खाणे का भाजी बघा. बघा दोघी बहिणी. चला आत्या चालल्यात बरं का दोघी पण आता. ते बघा आत्या चालल्यात वरती आता. दोघी बहिणी पण मस्त कशा रमत गमत छान चालल्यात मस्त. मामा बाहेर फिरताय वरती. ते बघा खूप छान वातावरण. संध्याकाळचे 7 वाजलेत. चालल्या दोघी बहिणी त्या बा. चला आपल्याला ती भाजी करायची आता. दाखवते तुम्हाला. ते बघा तुम्हाला म्हटलं ना 7 वाजलेले गाड्यात बघा. सुंदर भाजी बनवणार आहे बरं का आमची शीतलबाई. दोघी बहिणी साफ करून द्या मला मग मी करते भाजी. आमची सुनबाई खूप छान भाजी बनवते. चला तुम्हाला शेवभाजी पण केली ती दाखवते. व्हिडिओ आवडल्यास छान आहे लाईक करा. एवढी भाजी 50 रुपयाची झाली माहिती. मुंबईला महागच राहते आत्या भाज्या. मुंबईला खूप महाग असते. भेटतच नाही. खा ना आपली वावरातली भाजी मस्त ताजी ताजी खा मग मस्त. खूप ताजी ताजी मला आवडते. हे बघा मी शेवभाजी केलेली आणि त्याच्यात शेव टाकायची आहे. गरम भाजी उकवली का थोड्या वेळाने जेवायच्या आधी शेवभाजी टाकणार आहे त्याच्यात. हे बघा आता भाजी तिकून घेऊन येतात आत्या वावरातून. बसल्यात पाहता. बघा बाहेर किती छान वातावरण आहे.
सगळे कवळी बाहेर बघा किती छान वातावरण आहे. काय करायचे कशी बनवणार आता ती कशी बनव हे बघा वारा किती आहे. छान हवं आहे ना. हे बघा इकडे किती छान बसला आत्या बी दोन्ही नाती. भाजी आवडायची बाई मी घेऊन जायची ही भाजी कुडायचे थोडी घेऊन जायची हाताने जायचं रात्रभर बोलत बसले असतील बाई. या जेवायला सगळ्यांनी बघा आत्या पण जेवत आहे. या जेवायला मंडळी बघा भाजी किती सुंदर शेतीची भाजी बघा किती सुंदर भाजी बनवली. बहीण आलेली मुंबईची तिला भाजी खूप आवडते. हे बघा शेवभाजी चटणी दाखवा त्या शेंगदाण्याची ती बघा. हे बघा शेंगदाण्याची चटणी पण आहे. म्हणजे बघा आपण आपल्या वावरातली भाजी काढली होती बागेतली तांदूळची भाजी. मस्त भाजी झाली छान झाली. हे बघा परी पण जेवतीये दीदी पण जेवतीये. हे बघा शेवभाजी पण आहे मस्त चपाती गरम गरम लिंबू कांदा. या सगळ्यांनी जेवायला.